तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे माहिती दत्तगुरूंची. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे म्हणून प्रत्येकजण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून आपल्यात देव आहे हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. अवधूत, जो दूतो तो अवधूत. अभ्यास करताना आपल्या मनावर ताण येतो ना, खरे तर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण अभ्यास करणारा मी आहे असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. हे दत्तात्रेया, माझ्यातील नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे. दिगंबर, टिक म्हणजे दिशा, हेच त्याचे अंबर म्हणजे वस्त्र आहे असा. जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर. जर ही देवता मोठी आहे तर आपल्यासारख्या सामान्य जीवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यास आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया. हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ते तूच आम्हाला शिकव. दत्तांच्या जन्माचा इतिहास. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी महापतिव्रता अनुसया मातेची परीक्षा पाहण्याचे ठरवले आणि आश्रमात जाऊन पतीच्या अनुपस्थितीत तिला विवस्त्र होऊन भोजन वाढण्यास सांगितले. अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही महापतिव्रता होती. ती धर्माचरणानुसार म्हणजेच कोणत्याही कठीण प्रसंगात देवाला आवडेल तसेच वागत असे. ती कधीही अधर्माने वागत नसे. याविषयी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समजल्यावर त्यांनी अनुसया मातेची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते अतिथीचे रूप घेऊन अनुसयेकडे भोजन करण्यासाठी आले. तेव्हा तिचे पती अत्री ऋषी तप करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अनुसया त्यांना म्हणाली, माझे पती येऊ देत, त्यानंतर मी आपणास भोजन वाढते. मग तिघेही म्हणाले, ते येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, आम्हाला लगेच जेवण वाढा. आम्ही असे ऐकले आहे की आपल्या घरी आलेला अतिथी कधीच उपाशी जात नाही. पण आमची एक अट आहे, अंगावर कोणतेही वस्त्र परिधान न करता आपण आम्हाला जेवण वाढावे. अनुसया मातेने पतीचे स्मरण करून तिन्ही देवता म्हणजे स्वतःची बाळे आहेत असा भाव ठेवल्याने त्यांचे लहान बाळात रूपांतर होणे. अनुसया पतीला परमेश्वर मानणारी होती. तिने विचार केला, मी मनाने पुष्कळ निर्मळ आहे, माझ्या मनात कोणताही वाईट विचार नाही. तिने थोडा वेळ पतीचे स्मरण केले. त्यावेळी तिने हे अतिथी म्हणजे माझी लहान बाळे आहेत असा भाव ठेवला. त्यामुळे त्या अतिथींचे लहान बाळात रूपांतर झाले. मुलांनो, हे कसे झाले? अनुसया माता पतीला देव मानून प्रत्येक कृती करत असे. तिच्या मनात कोणत्याही पुरुषाविषयी एक क्षणही वाईट विचार येत नसे. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांची बाळे झाली. त्यानंतर अनुसयेने कडेवर घेऊन त्या बाळांना दूध पाजले. त्यानंतर अत्री ऋषी म्हणजे अनुसयेचे पती आश्रमात आले. त्यावेळी त्यांना आश्रमात 3 तेजस्वी बालके दिसली. घडलेला सर्व प्रकार मातेने ऋषींना सांगितला. तेव्हा अत्री ऋषींनी ती 3 बालके म्हणजे कोण आहेत हे ओळखले. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट होऊन म्हणाले, कोणताही वर मागा. त्यावर ते दोघे म्हणाले, ही बालके आमच्याकडे राहू द्या. त्याप्रमाणे वर देऊन देव आपल्या लोकांमध्ये निघून गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास अशी 3 बालके अनुसया मातेला मिळाली. त्यापैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले आणि दत्त विष्णू कार्यासाठी पृथ्वीवर राहिले. अशा प्रकारे दत्तांचा जन्म झाला. यावरून असे लक्षात येते की देव भक्तासाठी काहीही करायला सिद्ध असतो. भक्त प्रल्हादासाठी तो खांबातून प्रकट झाला, तर संत जनाबाईंसाठी त्याने दळण दळले. आपण भक्त झालो, आपले वर्तन देवाला आवडेल असे झाले तर तो आपल्यासाठी काहीही करू शकतो. तसेच अनुसया मातेच्या संदर्भात झाले.
आपणही आजपासून देवाचे आवडते भक्त होण्यासाठी प्रयत्न करूया. दत्तांचे कार्य. दत्त हा विष्णूचा अवतार असून त्यांचे कार्य पालन करणे, लोकांमध्ये भक्तीची ओढ निर्माण करणे आणि लोकांना आदर्श आणि आनंदी जीवन जगण्यास शिकवणे हे आहे. दत्तांनी केलेले गुरु. दत्ताने 24 गुरु केले. यातून दत्त आपल्याला सतत शिकण्याच्या स्थितीत राहायला हवे हे शिकवतो. जो शिकण्याच्या स्थितीत राहतो तोच ज्ञान ग्रहण करू शकतो. त्यासाठी आपण दत्ताने केलेल्या काही गुरूंची माहिती पाहूया. पृथ्वी. आपण पृथ्वीप्रमाणे सहनशील असायला हवे. लहान मूल आईच्या मांडीवर असते तेव्हा तिला लाथ मारते, अंगावर मलमूत्र टाकते, तरी आई त्याच्यावर कधीच रागवत नाही. आपण ही भूमीवर मलमूत्र टाकतो, तिला नांगरतो, तरीही ती कधीच गाराणे करत नाही. उलट ती आपण पेरलेल्या दाण्यांचे कितीतरी पट धान्य आपल्याला देते. त्याचप्रमाणे आपल्याला कोणी अपशब्द बोलले किंवा कोणी आपला अपमान केला तरी न रागवता आपण त्यांना क्षमा करून त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे. पृथ्वीचा हा गुण शिकण्याचा प्रयत्न केल्यास आपण इतरांना आनंद देऊ शकतो. वायू. वारा कुठेही गेला तरी विरक्त राहतो. आपण वाईट मुलांच्या संगतीत गेल्यावर लगेच त्यांच्यासारखे होतो. आपण वाऱ्याप्रमाणे विरक्त असायला हवे. आकाश. आत्मा हा आकाशाप्रमाणे चराचरातील वस्तूंना व्यापून राहिला आहे. तो सर्वांशी समभावाने वागतो. त्याचे कुणाशीच शत्रुत्व नसल्याने तो निर्मळ आहे. आपणही मनाने निर्मळ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी. आपण पाण्याप्रमाणे सर्वांशी स्नेहभावाने वागावे. पाणी कोणामध्ये भेद करत नाही, सर्वांशी समान वागते. ज्या भांड्यात आपण पाणी ठेवतो तसाच आकार ते घेते. तसेच आपण सर्वांशी समजून घ्यायला हवे. पाणी उच्च स्थानाचा त्याग करून नीच स्थानाप्रत जाते. त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील अहाचा त्याग करून शरणागत व्हायला हवे. अग्नी. अग्नी अंधकाराला नाहीसे करतो. आपणही स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनातील अहंकार रूपी अज्ञान नाहीसे करायला हवे. तसे झाल्यासच आपण स्वतः आणि समाज आनंदी जीवन जगू शकतो. अग्नीची ज्वाला क्षणात नाहीशी होते. आपला देहही क्षणभंगूर आहे. त्याचा खोटा अभिमान बाळगण्यापेक्षा देवाचे अस्तित्व मान्य करावे. देह आज आहे आणि उद्या नसेल, पण आपल्यात असणारा आत्मा आजही आहे आणि तो अनंत काळ असणार आहे. याची जाणीव आपल्यात जागृत करण्याचा दिवस म्हणजे दत्त जयंती होय. चंद्र. चंद्र स्वतःच्या शीतल किरणांनी इतरांना आनंद देतो. आपण आपल्या प्रत्येक कृतीतून इतरांना आनंद द्यायला हवा. आज आपण स्वतःला आणि याची जाणीव करून दिली पाहिजे आणि दत्ताला प्रार्थना करावी, हे दत्तात्रया, तू जसा तुझ्या किरणांनी इतरांना आनंदी करतोस तसाच मला माझ्या वागण्या बोलण्यातून इतरांना आनंद देता येऊ दे. दत्ताच्या चरणी पुढीलप्रमाणे क्षमा याचना कशी करावी. हे दत्तात्रया, मी आजपर्यंत माझ्या कृतीतून कोणाला दुःख दिले असेल तर मला क्षमा कर. सूर्य. सूर्य सर्वांना समान प्रकाश आणि उष्णता देतो. अजगर. अजगर हा पूर्णपणे प्रारब्धावर विश्वास ठेवून निश्चित राहतो. जे मिळेल ते खातो. तो कडू गोड असे कोणतेही गाराणे करत नाही. आपण ही जीवनात मिळेल ते आनंदाने स्वीकारायला हवे. समुद्र. पावसाळ्यात नद्यांनी पुष्कळ जल आणल्यास समुद्र आनंदी होत नाही किंवा नाही आणले तरी दुःखी होत नाही. आपणही आपल्या जीवनात दुःख आले तर दुःखी होऊ नये किंवा पुष्कळ सुख मिळाले तर हुरळून जाऊ नये. सदैव स्थिर आणि शांत राहायला हवे. बालक. बालक मला कोणी विचारावे किंवा मान द्यावा असा विचार कधीच करत नाही, पण ते सतत आनंदी राहते. मान अपमानाचा विचार न करता सर्व चिंतांचा परिहार करून आपल्याला बालकाप्रमाणे राहता यायला हवे. वृक्ष. वृक्ष सतत परोपकार करतो. तो सावली, फळे, फुले इत्यादी सर्वच इतरांना देतो, पण कुणाकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. जर आपल्याला आनंदी जीवन जगायचे असेल तर आपण प्रत्येक कृती निरपेक्षपणे करायला हवी. दत्तांच्या परिवाराचा भावार्थ. गाय. दत्ताच्या मागे असलेली गाय
हे पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते. पृथ्वी आणि गाय ही आपल्याला सर्व काही देतात. कुत्रे हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांचे प्रतीक आहे. औदुंबर वृक्ष दत्तांचे पूजनीय रूप. या वृक्षात दत्तत्व अधिक आहे. मूर्तिविज्ञान दत्तांच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढीलप्रमाणे. कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख आणि चक्र श्री विष्णूंचे प्रतीक आहे. त्रिशूळ आणि डमरू शंकराचे प्रतीक आहे. झोळी ही नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने नष्ट होतो. प्रमुख तीर्थक्षेत्रे माहूर तालुका किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. गिरनार जुनागडजवळ सौराष्ट्र, याला 10 सहस्त्र पायऱ्या आहेत. कारंजा श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्त मंदिर उभारले. औदुंबर श्री नृसिंह सरस्वती यांनी चातुर्मासात इथे निवास केला होता. हे स्नान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून 10 किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठी आहे. नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रात असून श्री नृसिंह सरस्वती येथे 12 वर्षे राहिले. येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. गाणगापूर हे पुणे रायचूर या मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे नृसिंह सरस्वती यांनी 23 वर्षे वास्तव्य केले होते. दत्तांची उपासना कशी करावी? गंध दत्तांना अनामिकेने म्हणजेच करंगईजवळच्या बोटाने गंध लावावे. फुले जाई आणि निशिगंध ही फुले 7 किंवा 7च्या पटीत वाहावीत. उदबत्ती चंदन, केवडा, चमेली, जाई किंवा अंबर या गंधाच्या उदबत्त्या लावाव्यात. अत्तर दत्ताला वाळा या गंधाचे अत्तर अर्पण करावे. प्रदक्षिणा दत्ताभोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.